काही विशिष्ट खात्यांना घेऊन, वजनदार खात्यांना घेऊन आता मान्यवर मंडळी जी आहेत किंवा नेते मंडळी जी आहेत ती अडली आहेत का, आणि त्यामुळे पुढे काहीच होत नाही असं एकूण दिसून येतंय. चला, चर्चा तर होणारच. मिलिंद, माहिती जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. भाजप शिवसेनेत दिलजमाईचे प्रयत्न, महाजनांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर उदय सामंतांची आज फडणवीसांसोबत बैठक. काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा ऍक्शन मोडवर. वर्षावर दाखल होताच घेतली महापरिनिर्वाण दिनासाठी बैठक. देवेंद्र फडणवीसही झाले सहभागी. आराम, आजार आणि राजकारण. अर्थमंत्रालयावरून राष्ट्रवादी शिवसेनेत रस्सीखेच. आता शिवसेनेचा अर्थमंत्रालयावर दावा, तर अर्थमंत्रालय कायम ठेवण्यासाठी दादांची फिल्डिंग. एकनाथ शिंदे 4 दिवसांनंतर वर्षावर दाखल. त्याआधी ज्युपिटरमध्ये केली तपासणी. तब्येत बरी आहे, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला. सर्वात मोठ्या पक्षाला सर्वात मोठा वाटा. भाजपला 23 ते 24 मंत्रिपदं, सेनेला 12 ते 13, तर एनसीपीला मिळणार 9 मंत्रिपदं. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्या, गुलाबराव पाटलांची मागणी. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय श्रेष्ठीच घेणार, भाजपनं केलं स्पष्ट. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर महाशपथविधी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री घेणार शपथ. मार्कडवाडीत आज होणारी बॅलेटवरील मतदान प्रक्रिया रद्द, तर आमची लढाई सुरू राहणार असल्याची जाणकारांची माहिती. आता गाफील राहू नका, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने जनतेपर्यंत पोहोचवा. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. महापालिका निवडणुकीसाठी कसली कंबर.